बरेच जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांच्या तिकिटा कापण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये नाराजी आहे. एक फार ठिकाणी असं झालेलं नाही आहे, 3-4 ठिकाणी आहे. काही ठिकाणी बदल हा आवश्यक असतो. तिथली एक रचना कधी कधी होऊन जाते, परंतु जेव्हा हे 8-8.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक सामाजिक राजकीय बदल होत असतात आणि त्या बदलाच्या नुसार तिकीट त्या ठिकाणी वाटप होतं. दोन्ही गट याच्यामुळे समाधानी आहेत का? आता गटातट इथे काही नाही आहे, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी एकच आहोत. परंतु एक मात्र 2 जागेंवरती खूप मोठा रोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि चंद्रपूरच्या जनतेमध्येही. तो 2 जागा त्या अशा आहे की या ठिकाणी एक आम्हाला जी आता माहिती मिळाली आहे, म्हणजे ती यादीच माझ्याजवळ आहे निवडणूक प्रमुख म्हणून. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये अजय सरकार यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली. ज्यांच्यावर 20 केसेस आहेत, 302 सारखे गंभीर गुन्हे, दरोडे, हे गुन्हे आहे. ही निदर्शनास आमच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आलेली आहे. आणि काल दुपारपासून ज्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे, 2 वाजतापासून ढोल ताशे आणि सर्व, काल त्या ठिकाणी कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आणि 302 ही कदाचित वरच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या लक्षात आली नसेल, म्हणून ते एक आहे. आणि मनोज पोत्राजे यांच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये कॅम्पेन चालवलं. त्यांच्या कुटुंबात सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. हे 2 आहे. आणि अजय विमल सरकार यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची जेव्हा सभा चंद्रपूरमध्ये होती, ती सभा उधळून लावण्यासाठी सुद्धा त्यावेळेस प्रयत्न केले होते. तिथे व्हिडिओ फुटेज आहे. आणि म्हणून त्याबद्दलची एक तीव्र अशी भावना, संतापाची भावना, जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे कष्ट करून या राज्यामध्ये ज्यांनी सत्ता आणलेली आहे, त्यांचं विजन आहे पुढे नेणारं, अशा मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी देऊ नये, अशी ही भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे. याची मागणी तुम्ही काही केली आहे का? निश्चितपणे मी वरती सांगितलेलं आहे. आमच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रही तसं दिलेलं आहे. आता माननीय आमचे जे या ठिकाणचे निरीक्षक आहेत त्यांच्यासोबतही बोलणं चालू आहे. वरिष्ठ सराव सुद्धा या विषयीचं बोलणं चालू आहे. या 2 ठिकाणी मात्र तीव्र आवश्यक, अतिशय तीव्र आवश्यक या कार्यकर्त्यांच्या भावना आहे. हीच भावना माझी इथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आहे. तर याविषयी एक बदल होणे अपेक्षित आहे. मागणी केली आहे की काय? समजली? पुन्हा घात केली, समजलं? तुला काय माहिती, आयुष्यामध्ये पूर्ण जीवन गेलं म्हणलं बीजेपी साठी. लहानपणापासून सब घात करताय तू आपली तुला काही बोलत नाही. अरे मी गेला तुम्ही चार येतो आता तुम्ही समजा मी म्हणतो या ताईला सीट दिली पाहिजे. बघा ऐकून घ्या, ऐकून घ्या, या ताईला सीट दिली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. कारण की मनोज पोत्राजे जो मुख्यमंत्र्याला शिवाय देतो, त्याच्या ठिकाणी हिची तिकीट कापून त्याला दिली जातात. समजलं का? भाऊ बंद करना, ते बंद करना,
तिकीट नाकारण्यात आली शेवटच्या काळात त्यांनी काय सांगितलं? कैसा है देखो, टिकट नाकारताना तुम्ही तुमचा म्हणणं आहे टिकट नाकारतात. अभी टिकट फाइनली नहीं हुआ ना, बंगाली काम प्रभाग का फाइनली नहीं हुआ, टिकट फाइनली नहीं हुआ ना बंगाली काम का प्रभाग का. विश्वास यांना एबी फॉर्म दिलाय. अच्छा देगा जो देखो, जो जनता देखो इलेक्शन है, जनता जिसके साथ में रहेंगे वो चुनाव जीतेंगे. वो तो वक्त ही बताएंगे, 16 तारीख को रिजल्ट आएगा, उसमें सबको पता चल जाएगा. जनता मेरे साथ में, वो तो देख लेंगे, कोई विषय नहीं. देखो चंद्रपुर के जनता के साथ उन्होंने धोखा किया, मैंने उनके विरोध में बात किया तो उनको अच्छा नहीं लगा करके मेरा टिकट काटा. तो कोई नो, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. मैं तो चुनाव जीतने के बाद अभी उनके विरोध में पूरे चंद्रपुर महानगर में दौरा करूंगा और उनको फिर बताऊंगा ना, 200 यूनिट का खेल में बताऊंगा, तो कोई प्रॉब्लम नहीं. तुमच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत 302 सारखे असं त्यांचा आक्षेप. सजा लगा क्या? ऐसा तो सीएम के ऊपर भी केस है ना. यूपी में चला जाओ, कम से कम आधा से ज्यादा तुम्हारे एमएलए के ऊपर केसेस है. 20-20, 50-50 केसेस है. उन्होंने तो 20 के बारे में बताया, एक भी केस के ऊपर सजा लगा क्या? मेरे को नहीं लगा ना. प्रारंभिक तक केस चालू है कोर्ट में. अजय, ते दोन फॉर्म उरलेले होते निरीक्षकांनी लिहिलेले, त्याचं काय झालंय आता? ही वाचलेली आता काय झालंय? त्याचं असं आहे की प्रभाग क्रमांक 4 मध्ये रॉबिन सुधांशु विश्वास यांना त्याबद्दलची उमेदवारी प्रदेशाकडनं या ठिकाणी देण्यात आली. आणि दुसऱ्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 2 उमेदवारांना त्या ठिकाणी एबी फॉर्म दिल्या गेलेले आहे. आणि त्यामध्ये त्याचा योग्य ती शहानिशा करत ज्याचा वरचा प्रदेश त्याच्यावर निर्णय करेल, त्यावरचा एक प्रकारे निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. 2 लोकांना त्या ठिकाणी एबी फॉर्म दिल्या गेलेले आहे. दोन्ही उमेदवारांना जे एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत, हा. कुठला ग्राह्य होईल, कुठला रिजेक्ट? ज्याच्यामध्ये अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेश ज्याला हे करतात, सर्टिफाईड करतात, त्यामध्ये ती उमेदवारी ग्राह्य धरली जाते. ही प्रोसेस